आपण अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीला भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत। मुंबईबद्दल तुम्हाला काय माहिती आहे विचार करा। हां, मुंबईबद्दलच आपण जाणून घेणार आहोत की अशा व्यक्तीकडनं की जिला मुंबईचा खडाखडा माहिती आहे। नुसतं मुंबईचाच खडाखडा नाही, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि एकूणच मुंबईमध्ये ज्या काही चालू घडामोडी चाललेल्या असतात अगदी आजपासून इथपर्यंत त्या सर्व गोष्टींचे ते साक्षीदार आहेत। दादा निकाळजे हे मुंबईचं असं नाव आहे की सामाजिक, सांस्कृतिक आणि मुंबईच्या सगळ्या चालू घडामोडी ज्या आहेत अगदी ज्या काही राजकारणातल्या असतील किंवा अंडरवर्ल्डमधल्या सुद्धा असतील त्या सगळ्या त्यांनी जवळून पाहिलेल्या आहे, अनुभवलेलं आहे असं एक व्यक्तिमत्व। म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा तुरुंगवास भोगला, विसाच्या काळात सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेतले आणि सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना अत्यंत लीडर म्हणून त्यांनी आतापर्यंत आपलं नाव कमवलेलं आहे। समाजाच्या मध्यभागी असे ते पिलर म्हणून उभे राहिलेले आहेत। दादा, आपलं या ठिकाणी स्वागत आहे। मुंबईबद्दल आपण जे काही आमच्या प्रेक्षकांना सांगणार आहात तर त्यामध्ये आपण जे काही अनुभव घेतलेले आहेत त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण सांगायला सुरुवात करा। लीडर म्हणून त्यांनी आतापर्यंत आपलं नाव कमवलेलं आहे। समाजाच्या मध्यभागी असे ते पिलर म्हणून उभे राहिलेले आहेत। दादा, आपलं या ठिकाणी स्वागत आहे। मुंबईबद्दल आपण जे काही आमच्या प्रेक्षकांना सांगणार आहात तर त्यामध्ये आपण जे काही अनुभव घेतलेले आहेत त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण सांगायला सुरुवात करा। तसं जर बघायला गेलं तर माहिती देणं किती सांगू किती नाही अशी परिस्थिती आहे। हा सर्व सावळा गोंधळच आहे, सामाजिक राजकीय हा गोंधळ आहे आणि मी देऊन माहिती किती देणार। मुंबई संपूर्ण ही झालेली आहे, काय किचकीच झालेली। आता मला सांगायचं की ज्यावेळी बाबासाहेब होते त्यावेळी बाबासाहेबांनी भरपूर काही करून गेलं आणि दिलं, पण ते आम्हाला सांभाळता नाही आलं, हे आमचं हे दुर्दैव आहे। आणि जो तो बाबासाहेबांची वाक्य आपल्या नावावर टाकून तो खपवत आहे आणि अशा पद्धतीने आता माझ्यासारख्या सामान्य माणसाने काय सांगायचं। एकच आहे की बाबासाहेब महान होते आणि बाबासाहेब विशाल होते, ह्याच्या पुढे काही सांगू शकत नाही, कारण ह्यांनी आपलंच तुंतून त्यात ओतून बाबासाहेबांना कमी करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे मी पामर काय सांगणार आहे। सांगण्यासारख्या काही गोष्टी आहेत त्या सांगून सुद्धा काय हे त्या कितपत टिकतील हे पण सांगता येत नाही। आणि भांडूळ लोक हे सगळं बाबासाहेबांचं आपल्या नावावरती खपवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि अशा पद्धतीने बाबासाहेबांनी जे दिलंय ते जतन करून नाही ठेवत, हे दिलेलं आहे ते स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि खपवून सुद्धा त्याला तिखट मीठ लावून बाबासाहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे। अशा लोकांना खरोखर तडीपारच गेलं पाहिजे मुंबई शहरात, आणि लायक नाही आहे हे लोक, लायक नाही जे होते आर्यन चव्हाणसारखे, तानाजी धोकेसारखे, याविद्या कीर्तीकरसारखे हे जे लोक आहेत ते आता संपलेले आहेत। त्यांनी बाबासाहेबांचा इतिहास लोकांना सांगितला, पण तो इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न आम्ही काही लोक करतो आणि आपल्या नावावरती खपवण्याचा प्रयत्न करीत आहोत। अशा लोकांना खरोखर इथे म्हणजे स्थानात देताच कामा नये। तुम्ही नेमके कुठल्या साली मुंबईमध्ये आलात? माझे वडील
माझी आजी हे मुंबईत आले, त्यावेळी माझा जन्म पण नव्हता. हो. कारण माझा जन्म पण नव्हता. माझे वडील, माझी आजी सेंच्युरी मिलमध्ये कामाला होती, डबलिंग खात्यामध्ये. माझे वडील सुद्धा सेंच्युरी मिलमध्ये कामाला होते, डबलिंग खात्यामध्ये. असं करत करत आमचं उपजीविका चालू होती. आणि मग माझी आजीने गावावरून माणसं कुठून आणायची आणि ती मिलमध्ये कामाला लावायची. अशा पद्धतीने एक वास्तव्य तिने आमचं या वरळीमध्ये निर्माण केलं. त्यावेळेस आम्ही तर लहान लहान होतो. काय अशा पद्धतीने आमचं वास्तव्य निर्माण झाल्यानंतर आज आम्ही फोपावलो गेलो. आम्ही माझी फॅमिली फोपावली गेली आणि आज माझी फॅमिली A1 नंबर 1 आहे वरळीमध्ये. वरळीमध्ये नंबर 1 आहे. मग ते जात धर्म पंथ काही चालत नाही. एक माणूस की हीच जात ही झालेली. आम्ही कुठल्या समाजाचे आहोत, आम्ही कुठल्या जातीचे आहोत हे कधीच शिल्लक राहिली नाही. आज वरळीतल्या 99% लोकांना माहिती आहे की दादा निकाळचे बौद्ध समाजाचे आहेत. पण ते कधीही आहे ना, की बौद्ध समाजाचे असून सुद्धा त्यांच्यामध्ये जातीयवाद, धर्मवाद असं काही नाही. आणि म्हणून बिरुंजाळमध्ये सुद्धा आज वरळी बिरुंजाळमध्ये सुद्धा आज निकाळचे हे फेमस आहे. आणीबाणीच्या काळामध्ये तुम्हाला जो अनुभव आला त्या अनुभवाबद्दल थोडं काही माहिती आम्हाला सांगा. अनुभवामध्ये तसं जर म्हणायला गेलं तर भरपूर माहिती आहे, पण ती सांगण्यासारखी नाही आहे. कारण विषमतेने आणि जातीयवादाने ती पुसली गेली आहे म्हणा, ती पुसवली गेली आहे असं आहे. पण काय म्हणजे तुम्हाला म्हणतो ना की आणीबाणीच्या कारकिर्दीमध्ये आर्थिक मागासलेले जे लोक होते, आणि जातीने मागासलेले लोक होते, त्या सगळ्यांना आहे ना मागे ठेवलं गेलं. आणि ठराविकच चेहरा तो कॅमेरा समोर आणला. म्हणजे मागासवर्गीय लोकांना तिथे जास्त वाव मिळाला नाही. पण देशपांडे, कुलकर्णी आणि ह्या लोकांना तिथे जास्त वाव दिले. त्यांनी काही केलं नाही, पण त्यांना तिथे जास्त वाव देण्यात आले. आता माझ्याबरोबर 18 रोड तुरुंगामध्ये कमीत कमी 100 लोक होते. पण आम्हाला कोणाला त्यात वाव मिळाला नाही, किंवा आमचं चित्रीकरण पण करण्यात आलं नाही, किंवा आमचा फोटो पण देण्यात आला नाही. अशा पद्धतीने आम्हाला डावललं गेलं. पण देशपांडे, कुलकर्णी, धोंडे या लोकांना त्यांनी पुढे 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 काढत गेले. आणि मग त्यांच्यावरती चित्रीकरण करण्यात आलं आणि त्यांना प्रामुख्याने पुढाकार दिला. पण त्यांनी काहीच केलं नाही. आणीबाणीच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा आणीबाणी डिक्लेअर झाली त्यावेळी आम्ही अण्णा पडवळ, जयसिंग शिंदे, मी, आम्ही तिघं चौघांनी जे आणीबाणीमध्ये पकडलेले लोक होते त्या लोकांना आम्ही घरात जाऊन अन्न गोळा करायचो आणि त्यांना जेलमध्ये पाठवायचो. असा करत सर्वांना
हे म्हणजे आतमध्ये गेलेल्या लोकांना आहे ना उपाशी वाटता कामा नये. इथे काही सोय नाही आहे, तर ती सोय आम्ही करून दिली. आणि अशा पद्धतीने त्या लोकांना ती धीर आणि हे कारण तिची आणीबाणीची एक दहशत होती, ती लोकांच्या मनामध्ये काढली. कालांतराने मला सुद्धा आणीबाणीमध्ये कारावास झाला. मी आतमध्ये गेलो. हे म्हणजे हे वरची काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की हा मला कोणतरी हे आहे, हा बाबा समाजाचाच आहे, पण प्रामुख्याने याच्यामध्ये काम करतो आहे. म्हणून मला सिद्धिविनायक टेम्पलच्या तिथे मला अटक करण्यात आली. काय अटक करण्यात आल्यानंतर मग मला अथर्वमध्ये दाबून ठेवलं. त्यामुळे आम्हाला संपवायचंच होतं. काय काँग्रेसच्या दृष्टीने आणि RSSच्या दृष्टीने आम्हाला शायनिंगमध्ये काढायचंच नव्हतं. आम्हाला ते अंधारातच ठेवत होते. त्यामुळे आमचं तिथं आम्हाला कळलं की इथे सुद्धा आपल्याला वाव नाही. आणि मग नंतर मग आम्ही कमी होत गेलो. आणि आज आम्ही स्वतंत्र आहोत. आम्हाला कोणाची गरज लागली नाही आणि लागणार पण नाही. राजकारणातही तुम्ही अग्रेसर असायचा आणि आंदोलनातही तुम्ही अग्रेसर असायचा. अग्रेसर असताना काही आंदोलनं तुम्ही अशी केलेली आहेत की जी जनतेच्या लोकांच्या अजूनही लक्षात आहेत. उदाहरणार्थ तुम्ही काही मंत्र्यांच्या केबिनपर्यंत गेलेला होता. नेमकं काय घडलं होतं त्या ठिकाणी? काय गिरणी कामगारांचा संप झाला. त्या संपामध्ये गिरणी कामगारांची मुलं भरडली गेली. काय त्या लोकांना म्हणजे न्याय देण्यासाठी, त्यांचं घर चालवण्यासाठी त्यांना काहीतरी सरकारने द्यावं ही अपेक्षा असताना सरकार काही देत नव्हतं. पण त्यासाठी आम्ही आंदोलन उभं केलं. गिरणी कामगारांची मुलं तयार केली आणि मंत्रालयावरती मोर्चा नेला. त्यामध्ये त्या मोर्चामध्ये कमीत कमी 200 ते 300 मुलं मंत्रालयामध्ये बसवली होती. आणि त्या शिक्षण मंत्र्याला आम्ही या विचारलं की ह्या मुलांचं काय करायचं काय. ते शिक्षणापासून वंचित राहिलेत. ना त्यांना पुस्तकं आहेत, ना त्यांना वह्या आहेत, ना त्यांना काही हे नाही. की अशा मुलांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही केलं पाहिजे. ही तुमची जबाबदारी, सरकारी जबाबदारी. अशा पद्धतीने नंतर त्या प्रकरणामध्ये हे आमच्याबरोबरच्या मुलांना आणि मला अटक करण्यात आली. सायंकाळी त्यांना आम्हाला सगळ्यांना सोडलं. काय आणि अशा पद्धतीने ते आंदोलन यशस्वी केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री या आंदोलनाच्या काळामध्ये पण काही गोष्टी घडल्या होत्या. मुख्यमंत्री आंचुले त्यावेळी गिरणी कामगारांच्या मुलांचा संप होता. त्या संपामध्ये आंदोलनाने 4 लाखाची गाडी खरेदी केली. 4 लाखाची गाडी खरेदी करून 8 लाखाची गाडी खरेदी करून ती गिरणी कामगारांच्या मुलांच्या व्यथा, दुःख हे चिरडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी आम्ही सर्व कामगारांची मुलं एकत्रित झाली आणि त्यांनी अंतुलेच्या ह्याच्यावरती कॅबिनवरती धडक टाकली आणि अंतुलेला या विचारायचा प्रयत्न केला आणि सांगितलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
तुपाशी खातो आणि कामगारांची मुलं उपाशी राहतो. हा किती निर्लज्ज मुख्यमंत्री आहे. हे सातत्याने कामगारांच्या मुलांनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने मुलांना ही मुंबई बंद करण्याचा आदेश दिल्यानंतर वरळी बंद प्रथम वरळी बंद केली. वरळी बंद करून मुलांनी एक यशस्वी कार्यक्रम करून दाखवला. कारण मुलं 10-12 वर्षाची मुलं 5वीला 7वीला मुलांनी तो कार्यक्रम यशस्वी केला आणि आजच्या दाखवून दिलं की कामगारांची मुलं सुद्धा लेची नाही आहेत. ही कामगारांची मुलं सुद्धा आज लढवय्यी आहे. वडील जरी त्यांची हे कामगार जरी असले अशिक्षित जरी असले तर आज मुलांना पण आता कळायला लागलं की हे भ्रष्टाचारी लोक आमच्या तळावरची लोणी खात आहेत. अशा पद्धतीने ते आंदोलन यशस्वी झाले. तिसरी गोष्ट म्हणजे कामगारांच्या मुलांचा अभ्यास बुडू नये म्हणून कामगारांच्या मुलांनाच एकत्रित करून त्यांचे क्लासेस चालवले. प्रत्येकाला ही शिक्षणाला वंचित राहता कामा नये आणि म्हणून ही लेबर कॅम्प वसाहत आहे, बिरडचाळीची वसाहत आहे, बडचाळीची वसाहत आहे. अशा सगळ्या वसाहतीमध्ये आम्ही मुलंच शिक्षक होऊन त्यांना शिक्षण म्हणजे शिक्षण देत होतो आणि त्यांना तरबेज करत होतो की कामगारांचा मुलगा मागे राहता कामा नये. तोही ह्या मुलांबरोबरीने आला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि गेली कित्येक वर्ष तो संप 20 वर्ष होता. 20 वर्ष होता. तर तो 20 वर्ष संप आम्ही टिकवण्याचा प्रयत्न केला पण सरकार पुढे ते चाललं नाही. लोकशाह सरकार असल्यामुळे ते आमचा संप आमचं आंदोलन त्यांनी चिरडून टाकलं. तुमच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणूस हा मुंबईमध्ये दिसत होता आणि आत्ता मराठी माणूस असा कुठे गेला शोधून सापडावा लागतो. तर आता तुम्ही या गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहतात? आता मी आता सध्या 77 वर्षाचं वय. आता मी थकलो आहे. पण काही मुलं अजूनही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत आहेत. बाकीच्या राजकारणामध्ये त्यांना काही इंटरेस्ट नाही आहे पण शिक्षणाकडे लक्ष देत आहेत. आमच्या अजूनही शाळा म्हणजे वर्ग चालत आहेत. कामगारांच्या मुलांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना शिक्षण देऊन त्यांना औद्योगिक विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि अशा पद्धतीने आता आमची सामाजिक जे कार्य आहे तेच आता आमच्याकडे शिल्लक राहिलेलं आहे. बाकीचं कार्य काही राहिलं नाही आहे. मध्ये काही राजकीय पक्ष आले आणि त्या मराठी माणसाच्या ज्या विद्यार्थ्यांकडे सामाजिक चळवळी ज्या पद्धतीने पाहायला पाहिजे, त्या शिक्षण व्यवस्था त्यांनी निर्माण केल्या पाहिजे, त्या मुलांकडे लक्ष दिलं नाही, त्या मुलांची अशीच वाढ झाली. नेमकं त्या पिरियडमध्ये त्या तरुणांचं काय झालं आणि मराठी माणसाचं काय झालं? मध्यंतरीच्या काळामध्ये कामगारांकडे पैसा भरपूर येत गेला. त्यावेळेस त्या पैशाला तोड फुटली. कामगार पुढाऱ्यांनीच कामगारांना लुटण्याचा जो प्रयत्न केला आणि लुटण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांची दिशा बदलून टाकली. लढाई जी होती ती कामगारांच्या भल्यासाठी होती आणि कामगारांच्या हक्कासाठी होती. पण लढाईला विचित्र स्वरूप दिलं. ती लढाई कामगारांच्या हातातून निघून गेली. पण दत्ता सामंत नावाचा जो बोका
आला आणि लाल लाल चळवळ ती संपवण्याचा त्याने जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये तो स्वतःही संपला आणि लाल चळवळ पण संपवली. अशा पद्धतीने कामगारांची वाट लावली आणि आज सुद्धा दत्ता सामंत आणि त्यांचे बंधू आता ते शिल्लक आहेत. ते म्हणतात आजही आमचा संपत चालू आहे, आज सुद्धा संपत चालू आहे आणि आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. आता त्या संपाला 40 वर्षे होत आली, 40 नाही कमीत कमी 30-35 वर्षे होत आली. तरी त्या तो प्रश्न सुटला नाही. जितेगी तलवार भी लढेगी ही सामंतांच्या भावाची डरकाळी. हा संप तेव्हाच मागे घ्यावा यासाठी आम्ही विनंती केली सामंतांना की कामगारांचा अंत बघू नका. आज कामगार जिवंत आहे, त्याला संपवू नका, कायमचा झोपवू नका. काय ते कामगार चळवळ ही संपली आणि आज परिस्थिती तशीच आहे. कामगार चळवळ संपलेली आहे, शिक्षक कामगार चळवळ संपलेली आहे, गिरणी कामगार चळवळ संपलेली आहे, इंडस्ट्री कामगार चळवळ संपली. आज कुठल्या चळवळीतला कामगार आज जिवंत आहे त्यांनी सांगावं. कारण ही पातक ही जी आहे, हे जी पाप आहे ते दत्ता सामंतने केली. दत्ता सामंत नावाच्या राक्षसाने हे सर्व संपवून टाकले आणि आज तो आता स्वर्गामध्ये बिनधास्तपणे आहे. आता त्याला कामगाराची चिंता नाही आहे. म्हणजे कामगारांच्या मुलांचं शिक्षण अधुरं राहिलं असेल, त्यांचं खूप नुकसान झालं असेल, मग त्या मुलांचं काय झालं पुढे? सर्व संपले. गुंडगिरी निर्माण झाली मोठ्या प्रमाणामध्ये. काय म्हणून तर हे तुमचं दाऊद, तुमचा गवळी, निकाळजी या कंपन्या वाढल्या कधी? कारण का कामगारांना काम नव्हतं. कामगारांना काम नव्हतं, त्यांना काम मिळालं. हे 200 रुपये घे आणि ह्याची कलई करून घे, हे 200 रुपये घे त्याला संपवून घे. हा जो व्यवसाय चालू झाला आणि मग गँगस्टर वाढले आणि तो धंदा जोरात चालू झाला. परंतु गिरणी कामगारांच्या मुलांची वाताहात लागली. गिरणी कामगारांची मुलांची वाताहात. ही 4-5 लोक आज जे काय ज्या लोकांनी गँगला हाताशी धरलं ते सुखी आहेत. पण खरा गिरणी कामगारांचा मुलगा तेव्हा संपलेला आहे, संपून झाला नाही. अशा पद्धतीनेच गिरणी कामगार चळवळ संपवलेली आहे आणि ती सपाटक फुटण्याची फक्त दत्ता सामंतच्या डोक्यावरती फुटलं पाहिजे. फोडले. कारण आम्ही तर पाहिलो, आम्ही पण काही लोकांनी त्यामुळे आता हे बस झालं, पूर्ण झालं. त्याचा 15 वर्ष झाली गिरणी कामगारांचा संप लढवत आहेत. कामगार संपलेला आहे आणि काही नाही. पण अजूनही दत्ता सामंतचे बंधू हा संप चालूच राहणार. फार संपूर्ण संपुष्टात आले तरी चालू राहणार म्हणतायत. पण आता काय शिल्लक राहिलं नाही आहे, हे फक्त यांचं नाव शिल्लक राहिलेलं आहे आणि यांचं नेतृत्व शिल्लक राहिले, बाकीचं सर्व संपलेलं. पूर्वीची जी घरं होती ती घरं आता टॉवरमध्ये कन्वर्ट होत आहेत, टॉवरमध्ये बदलत आहेत. तो जो सगळा बदल आहे, हा बदल नेमका कसा आला आणि त्याला कसं सामोरं जावं लागेल आत्ताच्या मुंबईकरांना, मराठी माणसाला? मराठी माणसं आता समोर जाऊ शकत नाही.
कारण का गिरणीचा संप चालू झाला, कामगार लाचार झाले, त्यांनी घरं विकली, व कुठे कोरगिरी, बिरारला, ठाकुर्लीला, कल्याण, डोंबिवली या साईडला गेले आणि ती जागा गुजरात्यांनी व्यापाऱ्यांनी ती घेतली. तिथे त्यांनी त्यांचे धंदे चालू केले काय, आणि तिथे त्यांना हे करून दिलं काय, सोय करून दिली गुजरात्यांची, यांची त्यांची काय, सगळे बहुतेक जे होते वर्ग त्यांच्यासाठी. आणि मग बाकीचे या लोकांनी त्यांना देशोत दडीला टाकले, काय कामगारांना देशोत दडीला टाकले. आज ही कामगारांची मुलं म्हणजे 150 ते 200 रुपयाच्या मजुरीवरती जगतायत. 150 ते 200च्या मजुरीने जगताय आणि आपलं जीवन उपभोगताय. त्यांच्यासाठी कुणीच काही करून ठेवलं नाही. रोडवरती झाडू मारतात, हमालकी करणं ही त्यांच्यासाठी काम आहे. गिरणी कामगारांच्या मुलांची कामं आता संपलेली. आणि अशा पद्धतीने या लोकांनी गिरणी कामगारांना आणि त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना देशोधडीला नेले. एक चित्रपट तुम्ही बघितला असेल, लालबाग झाली मुंबई सोन्याची, लालबाग परळच. बरोबर. त्या चित्रपटामध्ये एक सीन दाखवलेला आहे की गिरणी कामगारांच्या मुलीला, बहिणीला आणि बायकोला वेश्या व्यवसाय करावा लागेल, ही वस्तुस्थिती होती. पण ती येऊ दिली नाही पुढे. ही अशा पद्धतीने गिरणी कामगारांचा संसार, गिरणी कामगारांचं घर उद्ध्वस्त करून या दत्तासामांनी काय मिळवलं, दत्तासामांनी काय मिळवलं, त्याच्या भावाने काय मिळवलं. एक जिवंत उदाहरण, साळसकर नावाचा एक गिरणी कामगार निघत होता दत्तासामांचा. तो संपला, त्याचं कुटुंब संपलं आणि आज तो हयात नाही. पण चांगला कार्यकर्ता, गिरणी कामगारांचा दाबी गटाचा चांगला कार्यकर्ता. त्याला संपवलं ते दत्तासामंत संपवलं. आणि दत्तासामंत जर उद्याला नसता तर 4 आणि वाढ किंवा 4 रुपये वाढ घेऊन सुद्धा आहे ना टांगेंनी असं चालवलं असता आणि संपवलं असतं. पण कामगारांना 80 रुपयाची दिली, दत्तासामंत दिली. 80 रुपये घेतल्याशिवाय मी भागणार नाही. आणि कामगारांना गिरणीच्या मालकाची सुपारी घेतली होती त्याने दत्तासामंत. एवढ्या गिरण्या बंद करायच्या, तेवढ्या गिरण्या बंद करून इंडस्ट्रीमध्ये किंवा इतर कुठेतरी हे करायचं, त्यांना कामाला लावायचं आणि गिरण्या बंद करायच्या. कारण लाखो एकर गिरणी कामगारांच्या हातात जागा होती, त्या जागा सगळ्या काढून घेतल्या. त्याला सरकार कारणीभूत आहे. दत्तासामंतला गिरणी कामगारांना सपोर्ट करून हे मुंबईच्या कामगार मालक यांनी सर्व कामगार सर्व कापून टाकण्याची, दडपून संपवली. त्यामुळे
ना काम राहिलं, ना धंदा राहिला, ना नोकरी राहिली, ना काय नाही राहिलं. सगळे रस्त्यावरती आहे. आता 20 रुपयाच्या रोजीवरती काम करणारे आहेत, 100 रुपयाच्या रोजीवरती काम करणारे आहेत. कामावर आलात तर पगार नाही तर पगार नाही, अशा पद्धतीने कामगारांची हालत करून ठेवली आहे. आणि ह्या सरकारने आणि त्याला कारणीभूत आहे दत्ता सामंत. समजलं का? त्यामुळे आता कामगार आयुष्यात कधी संप करणार नाही किंवा कामगार चळवळ चालवणार नाही. आणि यांनाच कामगार चळवळ बंद करायची होती. दत्ता सामंत आणि दादा सामंतला कामगार चळवळ बंद करायची होती. आणि त्यांनी कामगार चळवळ काढली, कामगार चळवळ संपवली, या दोघांनी संपवली. आज तुम्ही मला सांगा, छोट्याशा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, छोट्याशा 50-100 रुपयाच्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ना कामगार चळवळ राहिली नाही. हाय कामगार चळवळ त्याचा काय ना, कारण कामगार चळवळ ह्या दोघांना संपवायची होती. सांगतात सगळं. आणि दादांकडे या पद्धतीने आपण अजून काही एपिसोड्स तयार करणार आहोत. दादा, आपण या ठिकाणी आलात, बोललात आमच्या प्रेक्षकांशी. आपले खूप खूप धन्यवाद.